नमस्कार मंडळी, मी आरती आपल्या चॅनलवरील नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज ना मी आठवड्याभरातील स्वयंपाकासाठी जे काही मी तयारी करून ठेवणार होते ते तुमच्यासोबत म्हटलं थोडं शेअर करूया, तुम्हाला पण दाखवूया। कारण की आज मी वाटण वगैरे बनवणार होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं शेअर करता येते। तर चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने। तर हे ना आपल्याला रोजच्या स्वयंपाकात लागणारे साहित्य आहे सर्व। तर शेंगदाणे भाजून त्याची कूट करून घ्यायची आहे, कारण की हे कसं आपण कधी मोकळ्या भाज्या वगैरे करतो तर त्या भाज्यात लागतं। खोबरं थोडं भाजून त्याची पण वाटण बनवून घ्यायचं, आणि लसूण पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडं जिरं पण टाकून घेणार आहे त्यामध्ये। तर हे पण आपल्याला रोजच्याच भाज्याला लागतं हे, तर आलं लसूणची पेस्ट आणि तीळ पण घेणार आहे थोडे, हे पण कधी कधी आपल्याला लागतात त्यामुळे मी बनवून ठेवत असते। तर हे पण मी घेतलं आहे, तुम्हाला जसं तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही घ्या। आणि कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट भाजून छान करून घ्यायची, जेणेकरून हे पण आपल्याला रोजच्या म्हणजे कधी ग्रेव्हीची भाजी करतो आपण तर त्यासाठी हे भाज्यामध्ये हे लागतंच। तर मी हे सर्व बनवते आणि दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बनवते ते। तर इकडे कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली की लगेचच मी शेंगदाणे टाकून देईन त्यामध्ये, आणि मस्त असे म्हणजे खरपूस भाजून घ्यायचे। खूप जास्त गॅस फुल नाही करायचा, जेणेकरून की ते काळे नाही पडणार। कमी गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचे। लगेचच इकडे मी काढून घेतले, नंतर मग तिळला पण जास्त वेळ लागत नाही, लगेचच होतात। कमी गॅसवरतीच करून घ्यायचे तीळ पण। तर इकडे छान असे खरपूस तीळ पण भाजून घ्यायचे मस्त। मस्त असे तीळ भाजून झालेत, काढून घेऊ आपण तीळ पण। नंतर लगेचच यामध्ये खोबरं पण टाकून घेणार आणि तेल वगैरे टाकायचं नाही, असंच छान भाजून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा, गॅस फुल केला ना तर ते लगेचच काळे पडतात आणि मग चव पण बदलते वाटणाची। त्यामुळे कमी गॅसवरच भाजायचं, जास्त काही वेळ लागत नाही, लवकरच होतं। आणि हे कसं 8 दिवसाचं एकदा करून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही राहत, त्यामुळे मग करून ठेवणं आवश्यकच असते हे वाटण वगैरे। तर असे छान लालसर भाजून घ्यायचं। खूप जास्त गॅस फुल असला ना तर मग काळे काळे होतात आणि ते वेगळेच लागतात चवीला। तर अशा पद्धतीने मस्त असे भाजून घेतले आणि आता लगेचच कांदा टाकून देऊ त्यामध्ये। आणि कांदा पण छान तसाच भाजून घ्यायचा, आणि 1 चमच तेल टाकलंय मी त्यामध्ये, छान भाजल्या जाईल ते। तर इकडे मस्त असा कांदा पण भाजून घेतलाय। तर हे शेंगदाणे आणि खोबरं किंवा बाकीचं जे काही आहे ते गरम आहे तोपर्यंत मग इकडे लसूण आणि आल्याची पेस्ट काढून घेऊ। तर लसूण आणि आलं आधी घ्यायचं आहे, हे चुकून माझ्याकडून मी लसूण दाखवते आपलं तुम्हाला सॉरी ते वाटण कोथिंबीर करून, आणि पडला होता। लागेल तसं पाणी पण टाकू शकतो आपण। तर हे छान थोडीशी बारीक पेस्ट होते काढून त्यामुळे। दाखवते मी तुम्हाला, आणि यामध्ये पाणी पण टाकू शकतो आपण। तर असे पेस्ट काढायचे आणि नंतर कोथिंबीर टाकून द्यायची। तर इकडे ना अशी अशी मस्त पाणी पेस्ट टाकून तयार पेस्ट झाली। काढून घेतली मी, एकदम आता मस्त मी होते एका बारीक। डब्यामध्ये काढून घेते। तर ही ना स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवू, जेणेकरून व्यवस्थित राहते आणि 8 दिवस आरामात पुरते। फ्रीजमध्ये ठेवत असते मी ही पेस्ट। नंतर मग लगेचच भांडं धुवून घेतलं मी स्वच्छ, आणि त्यामध्ये शेंगदाणे पण बारीक करून घेते, कारण की आपण उपवासाला वगैरे ते यूज करतो, त्यामुळे मग स्वच्छ आलं म्हणजे बरं राहतं। तर आता अशा काढून प्रकारे घेते मी सर्व शेंगदाण्याचं वाटण पण काढून झालं इकडे। तर हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते, आणि लगेचच यामध्ये आणि मग आता लगेचच तीळ तीळ पण काढून घेऊ आपण। आपण। हे कसं मोकळ्या भाज्या वगैरे आपण करतो ना, त्या भाज्यांना लागतं, दाखवते आवश्यकच मी असते। तुम्हाला काढून। त्यामुळे मग हे करून ठेवायचं, कधी पण काम पडलं की मग वेळेवर मिळतं आपल्याला, नाहीतर सकाळच्या टाइमला खूप जास्त घाई होते, म्हणून मी हे करून ठेवत असते असं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा। आणि नंतर लगेचच यामध्ये आता खोबरं पण काढून घेते। नंतर मग खोबरं घ्यायचं, खोबरं पण तसंच छान बारीक करून घ्या। हे कसं रोजच्या वापरात लागणारे आहे, त्यामुळे ना हे करून ठेवलंच पाहिजे आवर्जून, जास्त घाई होत नाही आपल्याला। मस्त असं खोबरं पण बारीक झालंय छान।
आणि खोबऱ्याचं वाटणाचं कसं आहे, कधी आपण ओलसर भाजी करतो जशी चण्याची वगैरे, त्याला जास्त ग्रेव्ही करत नाही, तेव्हा मग हे असं वाटण खरंच कामी येतं. मला तरी खूप उपयोगाला पडतं रोज सकाळच्या टिफिनसाठी, कारण की रोजचा विचार असतो काय करावं. मग हे असं काही वाटण राहिलं ना करून, तर कुठली ग्रेव्हीची वगैरे भाजी करू शकतो आपण, शेवची भाजी म्हणा किंवा दुसरं काही. आणि कांद्यामध्ये ना थोडं मी ते खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं, म्हणजे जेणेकरून छान पेस्ट तयार होईल त्याची. तर अशा प्रकारे मस्त असं आपलं हे पण वाटण तर तयार मस्त अशी झालं पेस्ट वाटण. तयार झाली. आणि छान ही paste पेस्ट ना बारीक थोडंसं paste तेल वगैरे टाकून आणि जर काही काढून तुम्हाला घेतली ना, 4-5 दिवस तर 2 टिकवायचं दिवस असेल टिकतं, ना, पाणी नाही तर टाकायचं. फ्रीजमध्ये पॅक बंद म्हणजे डब्यामध्ये थोडं ठेवायचं, 4-5 दिवस तरी जेणेकरून आरामात जातं आणि खराब फ्रीजमध्ये नाही. ठेवायचं आणि पॅक बंद पाणी डब्यामध्ये. टाकायचं नाही. हे पेस्ट जेव्हा बनवतो ना आपण, त्यामध्ये तेल तर टाकून मस्त अशी ही बनवायचं, पेस्ट जेणेकरून काढून झाली. थोडं जास्त दिवस टिकतं आणि आणि ही खराब होत ग्रेव्हीची नाही वगैरे लवकर. भाजी करतो ना आपण, त्या भाजीसाठी छान उपयोगाला येते. तर केव्हाही आपण म्हणजे घाईघाईत कधी नॉनव्हेज वगैरे आणलं आपण वेळेवर आणि करायचं काम पडलं ना, तर ही भाजी पेस्ट एकदम चांगली आहे. तर अशा प्रकारे इकडे सर्व प्रकारचे वाटण वगैरे किंवा पेस्ट, लसूण पेस्ट तयार आहे. आणि हे ना पॅकबंद डब्यात काचेच्या भरणीत वगैरे किंवा दुसरं काही असेल तुमच्याकडे, त्यामध्ये ठेवून द्यायचं. छान आरामात टिकतं हे 8-10 दिवस. तर आणि नंतर ना मी रात्री अशी अंड्याची ग्रेव्ही बनवली होती, तर त्या वाटणपासूनच बनवली होती मस्त अशी ग्रेव्ही. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.